Hello friends. In previous video, we learned the physical properties of alcohols and phenol. In this video, we are going to study the chemical properties of alcohols and phenols. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल्स आणि फिनॉल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास केला. या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल्स आणि फिनॉल्सच्या केमिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यातली पहिली प्रॉपर्टी, लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अल्कोहोल्स अँड फिनॉल्स. आपण अल्कोहोल्स आणि फिनॉल्सची लॅब टेस्ट लॅबोरेटरी मध्ये कशी टेस्ट करू शकतो, आपण त्यांना कसं आयडेंटिफाय करू शकतो, त्या टेस्टचा यूज करून आपण आज या पहिल्या प्रॉपर्टी मध्ये ते केमिकल प्रॉपर्टी मध्ये ते स्टडी करणार आहोत. जनरली द aqueous solution of alcohols and phenols. We know the alcohols and phenols are soluble into water. आपल्याला माहिती अल्कोहोल्स आणि फिनॉल्स जे असतात ते वॉटर मध्ये सोल्युबल असतात. अँड दॅट वॉटर सोल्युशन, दॅट इज aqueous solution, we are used to test the litmus paper test of alcohols and phenols. आणि आपण ते जे aqueous solution असतं वॉटर मधलं सोल्युशन, त्याला आपण अल्कोहोल्स आणि फिनॉल्सची जी लिटमस पेपर टेस्ट असते त्याच्यासाठी यूज करू शकतो. The aqueous solution of alcohol is neutral to litmus test. Litmus test जर आपण अल्कोहोलच्या aqueous solution ची केली तर ती न्यूट्रल असते. Means there is no change on red litmus to blue or blue litmus to red. Means litmus paper neither to change red nor to blue. ओके, म्हणजे याच्यावरनं जो अल्कोहोल असतो हा अल्कोहोलचे aqueous सोल्युशन हे न्यूट्रल असतं. का? कारण अल्कोहोलची जी लिटमस टेस्ट असते ती निगेटिव्ह येते. म्हणजे ब्ल्यू लिटमस पेपरचा कलरही चेंज होत नाही आणि रेड लिटमस पेपरचा कलर सुद्धा चेंज होत नाही. बट फिनॉल, द aqueous सोल्युशन ऑफ फिनॉल टर्न्स द ब्ल्यू लिटमस पेपर रेड. aqueous सोल्युशन ऑफ फिनॉल्स, फिनॉलच्या aqueous सोल्युशन जे असतं त्याच्यामध्ये ब्ल्यू लिटमस पेपर हा रेड होतो, ब्ल्यू लिटमस पेपरचा कलर हा रेड होतो. अँड हेन्स द aqueous सोल्युशन ऑफ फिनॉल इज ऍसिडिक इन नेचर. आणि म्हणून फिनॉलचं जे aqueous सोल्युशन असतं त्याचे नेचर, त्याचे कॅरेक्टर ऍसिडिक असतं. त्याच्यानंतर सेकंड जी त्याच्यातली पहिली जी आपण आता टेस्ट बघितली ती होती लिटमस टेस्ट. ओके, आणि आता आपण सेकंड टेस्ट बघू त्याच्यातली, रिएक्शन विथ बेसिस. रिएक्शन विथ बेसिस. हियर फर्स्ट आपण फिनॉलची रिएक्शन बघू बरं. फिनॉलची जर आपण बेस सोबत रिएक्शन केली तर काय होईल. हियर फिनॉल शोज द माइल्ड ऍसिडिक कॅरेक्टर. फिनॉल जो असतो तो माइल्ड ऍसिडिक कॅरेक्टर शो करतो. हेन्स इट कॅनॉट रिएक्ट विथ, इट कॅनॉट, फिनॉल कॅनॉट reacts with NaHCO3, सोडियम बायकार्बोनेट. फिनॉल हा माइल्ड ऍसिडिक कॅरेक्टर शो करतो म्हणून फिनॉल हा NaHCO3 दॅट इज सोडियम बायकार्बोनेट सोबत त्याची रिएक्शन होत नाही. बट इट रिएक्ट्स विथ स्ट्रॉंग बेस like NaOH or KOH. पण जर आपण त्याची रिएक्शन स्ट्रॉंग बेस NaOH किंवा KOH सोबत केली तर त्याची ती रिएक्शन NaOH आणि KOH सोबत होत असते. मग ते आपण स्लोली म्हणजे इन द फॉर्म ऑफ रिएक्शन आपण कसं लिहू शकतो. फिनॉल जो असतो, जर आपण फिनॉलची रिएक्शन जर आपण सोडियम बायकार्बोनेट सोबत केली तर there is no reaction between sodium bicarbonate and phenol. ओके, पण जर तीच रिएक्शन आपण हीच फिनॉलची रिएक्शन जर आपण NaOH किंवा KOH सोबत केली तर त्याच्यात आपल्याला
this reaction forms the water soluble sodium phenoxide. आणि जर आपण याच फिनॉलची रिएक्शन NaOH किंवा KOH सोबत केली तर आपल्याला प्रोडक्ट मिळतो सोडियम फिनॉक्साइड. जर आपण KOH घेतला असता तर आपल्याला पोटॅशियम फिनॉक्साइड भेटला असता. and this sodium phenoxide is a water soluble. हा sodium phenoxide water soluble असतो. and this phenol can be regenerated. या phenol ला आपण regenerate करू शकतो by acidification with HCl. तर आपण याचं सोडियम फिनॉक्साइडचं जर ऍसिडिफिकेशन केलं, कोणासोबत ऍसिडिफिकेशन केलं सोडियम फिनॉक्साइडचं HCl सोबत, डायल्यूट HCl सोबत जर आपण या सोडियम फिनॉक्साइडचं ऍसिडिफिकेशन केलं तर आपल्याला रिजनरेट रिप्रेसिपिटेट म्हणून त्या कोण मिळतो आपल्याला फिनॉल हा मिळत असतो. Okay, and this is the reaction with bases for phenol. आता आपण reaction with bases of alcohol बघू. अल्कोहोलची रिएक्शन. अल्कोहोलची जर आपण बेस सोबत रिएक्शन केली तर काय रिएक्शन होणार आहे ते आपल्याला बघायचे. अल्कोहोल्स आपल्याला माहिती अल्कोहोल्स does not show acidic character in aqueous solution. अल्कोहोल aqueous solution मध्ये acidic character show करत नसतो. Hence, alcohols neither reacts with sodium bicarbonate and nor reacts with NaOH or KOH. जर आपण अल्कोहोलची रिएक्शन हा अल्कोहोल घेतला आणि या अल्कोहोल जो असतो aqueous solution मध्ये अल्कोहोल हा न्यूट्रल असतो आणि न्यूट्रल असल्यामुळे जर आपण त्याची रिएक्शन सोडियम बायकार्बोनेट सोबत केली किंवा NaOH सोबत केली किंवा स्ट्रॉंग बेस आणि दुसरं KOH सोबत केली तर यांच्यामध्ये रिएक्शन होत नाही. देयर इज नो रिएक्शन ऑकर्ड इन बिटवीन अल्कोहोल अँड सोडियम बायकार्बोनेट NaOH or KOH because alcohol is aqueous solution of alcohol is neutral. Okay, but when we react this alcohol with metals, जर आपण या अल्कोहोल्सला कोणासोबत रिएक्ट केलं मेटल सोबत, मेटल्स लाईक सोडियम और पोटॅशियम, then they forms alkoxide of metals. आणि ते काय फॉर्म करतात त्या मेटल्सचे अल्कोक्साइड, दॅट इज sodium alkoxide. And this test is used to detect the OH group present in alcohol. आणि या टेस्टला आपण कोणासाठी यूज करतो फॉर द डिटेक्शन ऑफ OH ग्रुप प्रेझेंट इन अल्कोहोल. आणि या टेस्टला आपण लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस याच्यावरून त्या दिलेल्या रिएक्शन मध्ये OH ग्रुप प्रेझेंट आहे ते आपण आयडेंटिफाय करत असतो, डिटेक्ट करत असतो. त्याच्यानंतर पुढची तिसरी जी टेस्ट आहे कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल्स. फिनॉल्स साठी कॅरेक्टरिस्टिक टेस्ट. कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल्स. याच्यात आपण काय करतो, इन दिस टेस्ट फिनॉल्स reacts with neutral solution of ferric chloride. In this reaction phenols reacts with neutral solution of ferric chloride.
neutral solution of ferric chloride, and it forms the deep blue or deep purple or violet color of ferric phenoxide. आणि आपल्याला एक प्रोडक्ट मिळतो, त्या प्रोडक्टचे नाव आहे फेरिक फिनॉक्साइड. ओके, फेरिक फिनॉक्साइड आपल्याला हा प्रोडक्ट मिळतो आणि याला आपण आयडेंटिफाय करतो त्याच्या कलर वरून, आणि त्याचा कलर असतो डीप पर्पल किंवा डीप ग्रीन और डीप व्हायलेट, हा त्याचा कलर असतो. ओके, दिस इज द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट ऑफ फिनॉल. ओके, त्याच्यानंतर आजचे आपण लास्ट टेस्ट बघणार आहोत, आणि त्या लास्ट टेस्टचे नाव आहे डिस्टिंग्विश टेस्ट ऑफ अल्कोहोल्स. डिस्टिंग्विश टेस्ट ऑफ अल्कोहोल्स. आणि याच्यामध्ये आपण अल्कोहोल्सला डिस्टिंग्विश करण्यासाठी आपण लुकास रिएजंट यूज करतो. हियर वी यूज टू डिस्टिंग्विश द प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल्स बाय युजिंग लुकास रिएजंट. ओके, म्हणून आपण याला लुकास टेस्ट असं सुद्धा म्हणत असतो. या टेस्टला आपण लुकास टेस्ट असं सुद्धा म्हणत असतो. लुकास रिएजंट असतो, लुकास रिएजंट काय असतो? लुकास रिएजंट, Lucas reagent is a mixture of dilute HCl and anhydrous ZnCl. मग आपण कशी या टेस्टला आपण कशी यूज करतो फॉर द डिस्टिंग्विश ऑफ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी अल्कोहोल्स. इथं alcohols reacts with Lucas reagent. Okay, then they use product alkyl chloride. Okay, हे alcohols ज्या वेळेस Lucas reagent सोबत रिएक्ट होतात त्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट मिळतो alkyl chloride. पण इथं आपण जे अल्कोहोल्स घेतो, these are the primary, secondary or tertiary alcohols, and both shows the different type of reaction according to the kinetics. Kinetics च्या अकॉर्डिंग जर आपण गेलो तर तिघच्या तिघ अल्कोहोल्स जे असतात ते डिफरंट वेने रिएक्शन रिप्रेझेंट करतात. प्रायमरी अल्कोहोल्स much slowly reacts with Lucas reagent. Lucas reagent as compared to secondary and tertiary alcohols. प्रायमरी अल्कोहोल जे असतात ते स्लोली रिएक्ट होतात लुकास रिएजंट सोबत ऍज कम्पेअर टू जर आपण सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल घेतले तर. अँड दे रिक्वायर्ड प्रायमरी अल्कोहोल्स रिक्वायर्ड हिटिंग टू रिएक्ट विथ द लुकास रिएजंट. बट टर्शियरी अल्कोहोल्स रिएक्ट्स at normal temperature or room temperature with Lucas reagent. And here we also remember that the Lucas reagent is soluble into aqueous medium. Lucas reagent जो असतो तो aqueous medium मध्ये काय असतो? Soluble असतो. Lucas reagent is water soluble आपण त्याला म्हणतो. It is a water soluble. But the product form that is alkyl chlorides are water insoluble. Lucas reagent जो असतो it is a water soluble, but when the product form, this product alkyl chloride, it is a water insoluble.
and hence it forms the precipitate or turbid when product gets or starting forming. ओके, ज्या वेळेस प्रोडक्ट अल्किल क्लोराइड्स ज्यावेळेस हे प्रोडक्ट फॉर्म होतात, प्रायमरी अल्किल क्लोराइड, सेकंडरी किंवा टर्शियरी अल्किल क्लोराइड्स, त्यावेळेस तिथं त्या रिएक्शन म्हणजे त्या ॲक्वेस सोल्युशन मध्ये टर्बिड फॉर्म व्हायला स्टार्ट होते, सुरुवात होते. आणि त्याच्यावर आपण आयडेंटिफाय करू शकतो की कोणता टर्बिड स्लोली रिॲक्ट होतोय, कोणता टर्बिड स्लोली फॉर्म होतोय, कोणता टर्बिड फास्ट फॉर्म होतोय. आणि त्याच्यावर आपण आयडेंटिफाय करू शकतो की प्रायमरी अल्कोहोल कोणता असेल, सेकंडरी अल्कोहोल कोणता असेल आणि टर्शियरी अल्कोहोल कोणता असेल. इफ टर्बिड गेट फॉर्म फास्टली देन इट इज टर्शियरी अल्कोहोल. जर समजा टर्बिड हा फास्टली रिॲक्ट फॉर्म होत असेल तर तो टर्शियरी अल्कोहोल असेल. जर समजा त्याच्यापेक्षा टर्बिडचा स्पीड थोडासा मॉडरेट असेल तर तो सेकंडरी अल्कोहोल असेल. आणि जर टर्बिड हा एकदम सगळ्यात स्लोली फॉर्म होत असेल, त्याचा रेट ऑफ फॉर्मेशन स्लो असेल, तर तो प्रायमरी अल्कोहोल असेल. ओके, द रिमेनिंग chemical properties of alcohols and phenol we study in the next video.